आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। सर्व पत्रकार बंधूंना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आमच्या शुभेच्छा मिळाल्या असतीलच, पण ज्यांना मिळाल्या नसतील त्यांनी मला भेटावं। एनिवे, मी ओळख करून देतो, ऐका। संजयजी खंबायते यांना आपण ओळखता, हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आहेत ग्रामीणचे आणि कन्नडचे। दुसरे मनोजजी पवार हे भारतीय जनता पार्टीचे कन्नडचेच आहेत, भाजपचे पदाधिकारी आहेत आणि नेते आहेत, कन्नडचे आहेत। सुनील पवार हे भारतीय जनता पार्टीचे कन्नड शहराचे शहर जिल्हा अध्यक्ष आहेत, सुनील पवार। बापू घडामोडीला आपण ओळखतात, त्यांची काही ओळख करून द्यायची नाही। आणि किशोर पवार हे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष होते, पदाधिकारी आहेत आणि जिल्हा परिषदचे सदस्य आहेत, चापानेरचे। कचरू घोडकेंना तुम्ही ओळखता, शहरातला आपला पदाधिकारी आहे। आज विशेष ही पत्रकार परिषद आहे, कारण संभाजीनगर जिल्ह्यातील जो एक महामार्ग आहे, सोलापूर तो धुळे महामार्ग, हा बऱ्याच वर्षापूर्वी मंजूर झाला होता, पूर्ण झालेला महामार्ग आहे। पण या महामार्गामध्ये कन्नड ते चाळीसगाव यामध्ये जो घाट आहे, अट्रम घाट, तर अट्रम घाटामध्ये ट्रॅफिक जाम होत होती। त्या ठिकाणी टनेल व्हावं, बोगदा व्हावा आणि त्यातून ट्रॅफिक जावी, अशी आपली सर्वांचीच मागणी, विशेषतः भारतीय जनता पार्टीचे हे सर्व पदाधिकारी मागच्या 5 वर्षापासून करत होते। आणि 5 वर्षापासून मागणी करत असताना जवळजवळ 7.5 ते 8 हजार कोटीचा खर्च त्या ठिकाणी येत होता। म्हणून गडकरी साहेबांचं म्हणणं असं होतं की बाबा रेल्वे आणि हे कंबाईन करता येईल का। म्हणून साधारण 2.5 ते 3 महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये गडकरी साहेबांच्या ऑफिसमध्ये स्वतः गडकरी साहेब आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बैठक झाली। त्या बैठकीला आम्ही होतो आणि त्यात असं ठरलं की आपण रेल्वे आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे बसेससाठी एकच टनेल काढावी। ते काढत असताना त्यांचा 2 महिने त्यांनी अभ्यास केला आणि हा टनेल 17 किलोमीटरचा काढावा लागत होता, कारण रेल्वे अशी स्लिपमध्ये जाऊ शकत नाही, म्हणजे 100 डिग्रीपर्यंत जाऊ शकते आणि बसेस हे 140 डिग्रीपर्यंत असं डीप जाऊ शकतात। म्हणून फिजिबिलिटी पाहिली आणि फिजिबिलिटी पाहिल्यानंतर जर दोन्ही टनेल एकत्र काढले तर खर्च जास्त येईल, साधारण 2.5 ते 3 हजार कोटीचा खर्च जास्त होता। म्हणून त्यांचा रिपोर्ट आला की दोन्हीही एकत्र टनेल काढू नयेत, हा त्यांचा रिपोर्ट आला। मग त्यानंतर माझ्याकडे हे लोक अप्रूव्ह झाल्यानंतर त्यांना मला पत्र द्यावं लागलं की दोन्हीही टनेल एकत्र करू नयेत, वेगवेगळं प्रोव्हिजन करावं, वेगवेगळं नियोजन करावं। आता वेगवेगळं हे नियोजन करत असताना मग आम्ही ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री, विशेषतः नाहीच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि नाहीचे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, नाही म्हणजे यांचे मंत्री माननीय गडकरी साहेबांना भेटून विनंती केली की लवकरात लवकर या भागामध्ये आपण ते तेवढ्या अट्रम घाटामध्ये एक्सपान्शन करावं आणि जिथे पाहिजे तिथं टनेल करावी। म्हणून मागच्या त्यांचं जवळजवळ 2 महिने त्यांनी अभ्यास केला आणि 2 महिने अभ्यास केल्यानंतर त्यांनी 6 प्रपोजल दिले, म्हणजे 6 प्रकारे तिथं काम करता येईल। 6 प्रपोजल्स इथं आहेत। हे 6 प्रपोजल्स मी काही जेवढं वाचून दाखवत नाही, पण 15 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये या विषयावरती बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आता पूर्णपणे म्हणजे तेलवाडीपासून ते खालचं गाव मी तुम्हाला सांगतो, काय बोड्रा, इथे लिहिले, मी तुम्हाला नोटमध्ये देतो। तेलवाडी ते बोड्रा पूर्णपणे नॅशनल हायवेचा मोठा मार्ग एक्सपान्शन विथ टनेल असं करायचं ठरलेलं आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर ह्या निकम, ते तुम्ही कागदच आणला नाही मला, नाही ना, ते तुम्ही लिहिलेलं टाईप केलं